तर आतापर्यंत खूप सारे मेहंदीचे तर तुम्ही व्हिडिओज बघितलेलेच आहेत, पण आजचा जो हा व्हिडिओ आहे हा स्पेशली थंडीसाठी आणि फक्त अर्ध्या तासात तुम्ही तुमच्या केसांना कलर आणि कंडिशन करू शकता. त्यासोबतच केस वाढण्यासाठी कशी मदत होते, ड्राय आणि डॅमेज झालेले केस कसे रिपेअर होतात, त्यासोबतच तुमचे केस फास्ट वाढून एकदम मॅनेजेबल राहतात. आतापर्यंतची थोडीशी वेगळी प्रोसेस आहे, पण खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात येतील. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, संक्रांत आणि थंडी एकाच महिन्यात आहे आणि ती म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये बघा आता खरंच थंडी वाढलेली आहे. आणि एवढ्या थंडीमध्ये केसांना मेहंदी लावायचं म्हटलं की आपण थोडासा विचार करतो आणि कंटाळा करतो विशेष म्हणजे. आणि स्पेशली थंडीमध्ये केसांना गरम मेहंदी कशी लावायची हा व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, पण तो थोडासा जास्त वेळासाठीच आहे. प्रोसेस जरी वेगळी असली की नाही तर वेळ तर आपल्याला तेवढाच द्यावा लागतो. त्याच्या उलटच बघा, आजची जी प्रोसेस आहे की नाही ती एकदम कमी वेळासाठी असणार आहे, पण तेवढीच इफेक्टिव्ह असणार आहे. सगळ्या केसांना ही उपयुक्त असणार आहे. आणि तुम्ही आत्ताच नाही, जर ज्यांना खूप कंटाळा येतो की नाही मेहंदी लावायचा आणि ज्यांच्या केसांमध्ये व्हाईट हेअरचा काहीच प्रॉब्लेम नाही आणि ज्यांचे केस खूप जास्त रफ आहेत म्हणजे एकदम ड्राय आहेत, केस तुटतात, त्यांनी तर ही कंटिन्यू जरी केलं की नाही तरी सुद्धा खूप उपयुक्त आहे, कारण की त्याचे रिझल्ट्सच तेवढे भारी आहेत. तर ही प्रोसेस कशी करायची, कोणत्या वस्तू असणार आहेत, सगळं आपण डिटेलमध्ये बघूयात. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आवडत असतील माझे व्हिडिओज तर लाईक करायचं आहे, तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करायचं आहे. कारण की बघा, संक्रांत जवळ येते आणि त्याच्यासाठी असंच काहीतरी स्पेशल आपल्याला पाहिजे असतं, जे झटपट पण होणार आहे आणि रिझल्ट्स पण देणार आहे. तर प्रोसेस बघण्या अगोदर बघा, थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की आतापर्यंत ज्या आपण मेहंदीच्या प्रोसेस केलेल्या आहेत की नाही तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या हेल्दी वस्तू ऍड केलेल्या आहेत, जेणेकरून आपले केस वाढतील, हेअरफॉल कमी होईल किंवा स्कॅल्पचे जे पण काही प्रॉब्लेम्स असतात, इचिंग म्हणा, डॅन्ड्रफ, ते कमी होईल. पण या प्रोसेसमध्ये आपण थोडीशी प्रोसेसच उलट केलेली आहे. अशा हेल्दी वस्तू घेतलेल्या आहेत की त्या कम्प्लिटली हेअर मास्क बनतो आणि त्या पूर्ण जेल बनवलेलं आहे एक प्रकारचं 2-3 वस्तूंचं, आणि त्याच्यामध्ये मी ही मेहंदी भिजवलेली आहे. मेहंदीचं प्रमाण कमी आहे आणि जेलचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे कलर कमी पण केसांचे मेन प्रॉब्लेम्स कमी होईल. आपले केस एकदम पॅम्पर होतात, खूप हेल्दी होतात. आणि जर तुम्ही हे कंटिन्यू हेच जर केलं की नाही तर तुमचे केस फास्ट वाढायला सुद्धा मदत होणार आहे. तर चला, एवढा भारी जो प्रकार आहे मेहंदीचा, कमी वेळात होणारा, पटकन आपण प्रोसेस बघूयात. तर ही प्रोसेस करण्यासाठी बघा, फक्त आपण 4 वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्यातील एक तर मेहंदीच आहे आणि दुसऱ्या 3 वस्तू अशा आहेत की तुम्हाला त्याच्याविषयी खूप सगळं माहिती आहे. ते केसांसाठी किती फायद्याचं आहे किंवा ते लावल्याने केस किती फास्ट ग्रो होतात किंवा किती छान होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. तर एक ॲलोवेरा फ्रेश घेतलेला आहे आणि तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर जास्वंदीची फुलं मी घेतलेली आहेत आणि 1 वाटी भरून मी रात्रभर मेथ्या भिजत घातलेल्या, तर ते घ्यायचं आहे पाण्यासहित. आता ह्या 3ही वस्तू आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून मी परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि बघा, याची आपल्याला फाईन पेस्ट करायची नाही, थोडंसं ओबडधोबड करायचं आहे. कारण की बघा, जास्वंद आणि ॲलोवेरा याचं तर जेलच बनतं आणि ज्यावेळेस तुम्ही मेथ्या भिजत घालता आणि चांगल्या त्या भिजतात की नाही तर ते सुद्धा पाणी असं चिकट होतं, वाटल्यानंतर त्याच्याशी चिकट पेस्ट तयार होते. खूप हे बारीक वाटायचं नाही, कारण की आपल्याला याच्यातील जेल काढून घ्यायचं आहे. त्याचं जे कण उरतात की नाही ते घ्यायचे नाहीत, कारण की मेहंदीमध्ये ज्यावेळेस ते ॲड होतात की नाही तर धुतल्यानंतर ते खूप निघायला त्रास होतो किंवा आपलं केसांची प्रोसेस जास्त वेळ जाऊ नये ना, यासाठी आपण हे फास्ट आणि चांगली प्रोसेस करतोय. तर बघा, असं ओबडधोबड वाटलेलं आहे आणि हे मी यावेळेस गाळणीने न गाळता वस्त्रगाळ करत आहे. आणि 3ही वस्तूंचं बघा किती फाईन जेल तयार होते आणि ते खूप छान, जेवढं तुम्ही पिळून छान काढाल की नाही तर ते असं थिक निघतं आणि सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. कारण की या जेलमध्ये की नाही कोणतेही कण नसणार आहेत आणि ते केसांसाठी खूप हेल्दी असणार आहे. आता बघा, हे जे जेल बनतंय की नाही, तुम्ही ॲज असं जेल एक हेअर टॉनिक म्हणून जरी केसांना लावलं की नाही केस धुण्याच्या अगोदर तरीसुद्धा ते खूप हेल्दी आहे, त्याचा फायदाच होतो. पण बघा, यावेळेस आपल्याला 2 प्रोसेस असणार आहे मेहंदीमध्येच. कारण की बघा, हे हेल्दी पण पाहिजे आपल्याला आणि प्लस कलर पण पाहिजे, स्पेशली थंडीसाठी आणि स्पेशली आपल्या संक्रांतीसाठी. तर अशी प्रोसेस करणार आहोत. तर बघा, पूर्ण गाळून घेतल्यानंतर आता बघा, याच्यामध्ये 3 वस्तू आहेत. ॲलोवेरा केसांसाठी किती बेनिफिशियल आहे, ड्राय केसांसाठी म्हणा किंवा स्कॅल्पसाठी आणि केस वाढण्यासाठी. त्यासोबतच मेथीदाणे स्पेशली केस वाढण्यासाठी, कोंडा कमी होण्यासाठी आणि हेअर ग्रोथ फास्ट होण्यासाठी. त्यासोबतच ज्यांचे केस खूप पातळ असतात की नाही तर त्यांचे दाट केस व्हायला मदत होते आणि हे
मेथीचे दाणे केसांना खूप स्मूथ बनवतात, एक नॅचरली चमक ॲड करतात. आणि जास्वंदीच्या फुलाचं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की हे फुलच असं आहे की संपूर्ण केसांसाठीच बनलेलं आहे असं मी तर म्हणते, कारण की मी तेवढं त्याला वापरते आणि त्याचे तेवढे फायदे आहेत. तर आता या 3 वस्तू ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एकदम मॅजिकच बनणार आहे केसांसाठी. आणि या 3 वस्तूंच्या जेलमध्ये बघा फक्त मी 1 वाटी भर तेवढीच मेहंदी ॲड केलेली आहे आणि पाणी अजिबात टाकलेलं नाही. तर बघा संपूर्ण मेहंदी पूर्ण जेलमध्ये मिक्स केलेली आहे. यावेळेस आपल्याला कोणतंही डिकॉक्शन रेडी करायचं नाही, कोणतंही चहा पावडर, कलर आर्टिफिशियल अजिबात ॲड करायचं नाही. कारण की नॅचरल वस्तूंचं जे त्यांचे प्रॉपर्टीज आहेत किंवा त्यांचे जे बेनिफिट्स आहेत ना, ते आपल्या केसांना घ्यायचे आहेत. छान मिक्स करून झाल्यानंतर बघा एक 10 मिनिटातच ते असंच ठेवायचं झाकून आणि खूप छान होतं. जर तुम्हाला वाटत असेल ना, की खूप जेल कमी पडली आणि मेहंदी जास्त झाली, तर तुम्ही थोडंसं त्याच्यात ॲलोवेरा जेल ॲड करा किंवा थोडंसंच पाणी ॲड करा आणि एकदम अशी फ्लफी मेहंदी तयार करायची आहे. तर बघा ही फक्त मेहंदी नाही जी आपण दरवेळेस तयार करतो. ही खूप हेल्दी पॅक आहे, जो आपल्या केसांना फक्त मेहंदी याच्यात एवढ्यासाठीच मी ॲड केलेली आहे, की जेणेकरून आपल्या केसांना थोडासा कलर, एक इन्स्टंट कलर भेटावा आणि एक ती चमक भेटावी मेहंदीची यासाठी. बाकी हा एक हेअर मास्कच आहे. तर केसांना लावलेला आहे संपूर्ण बघा. जशी मेहंदी लावतो तसंच लावायचं आहे आणि कॅरी बॅग लावून एक अर्धा तास तुम्ही ठेवा, मी जसं म्हटलं तुम्हाला. आणि जर तुमच्याकडे अजून वेळ असेल ना, तर 1 तासासाठी ठेवा. आणि केस धुतल्यानंतर सर्वांना पुढच्या पण टिप्स माहीतच आहेत, की ऑइलिंग करायचं आणि त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत. तर बघा त्याच्यानंतर मी शॅम्पूने केस धुतल्यानंतर हे जे रिझल्ट्स आहेत की नाही, तर बघा तुम्ही नॅचरल म्हणजे जे उन्हाचं शूटिंग आहे, ऊन आहे ना, उन्हामध्ये पूर्ण हे शूटिंग केलेलं आहे. तर तुम्ही केसांमध्ये बदल बघा आणि एक चमक बघा, ही एक नॅचरली चमक आहे आणि एवढं भारी झालेत ना केस, हे तुम्ही स्वतः अनुभवा. प्रोसेस होती अर्धा ते 1 तास ठेवू शकता तुम्ही. ज्यांना काहीच वेळ नाही ना, त्यांनी मी अर्धाच तास सांगितले ना, तर तुम्ही तेवढंच ठेवू शकता. पण थोडंसं 45 मिनिट किंवा 1 तास ठेवलं ना, तरी अजून चांगले रिझल्ट्स भेटतील, कारण की आपण एवढं हेल्दी पॅक बनवलेले आहे ना त्याच्यासाठी. यानंतर बघा त्यावेळेस तुम्हाला फक्त ते धुवून काढायचं आहे. सगळ्या केसांना तर मेहंदी लागलेली नसती, पण सगळं मॉइश्चर लागलेलं असतं, त्याच्यामुळे केस खूप हेल्दी होतात. फक्त पाण्याने वॉश करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्ही छान ऑइलिंग करायचं आणि मग हेअर वॉश करायचं शॅम्पू लावून. तर आणि ज्यांना खरोखर मेहंदी लावायचा खूप कंटाळा येतो ना आणि खूप वेळ ठेवू वाटत नाही, तर तुम्ही हे असं 3 आठवड्याला, महिन्यातून एकदा जरी ही प्रोसेस केली, फक्त कंटिन्यू जर केली ना, तर तुम्हाला दुसरे कोणतेही हेअर मास्क लावायची अजिबात गरज पडणार नाही. फक्त हा मेहंदीचा पॅक आणि एक रेग्युलर ऑइलिंग केलं की नाही, तरी सुद्धा तुमचे केस खूप हेल्दी राहतील. आणि त्यासोबत फक्त एक आपलं डाएट पण चांगलं ठेवायचं आहे, हेल्दी आहार घ्यायचा आहे जो आपला घरचाच आहे. फक्त सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश करायचा आहे. तर हे सगळं होतं या मेहंदीचे रिलेटेड. आणि ज्यांना स्पेशली खूप ड्राय केसांचा, केस तुटतात आणि एकदम रफ झालेले आहेत, यांचा प्रॉब्लेम असेल ना, तर मी त्यांना सजेस्ट करेल की ही मेहंदीची प्रोसेस तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला झटपट त्याचे रिझल्ट्स भेटतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत, पण ही जी प्रोसेस आहे ना, ही तुम्ही एकदा करून बघा आणि त्याचे रिझल्ट्स आल्यानंतर मला तुम्ही शेअर करा. कारण की खरोखर मला सुद्धा उत्सुकता आहे की तुम्ही हे करावं आणि मला परत सांगावं की खरोखर मेहंदीचा हा प्रकार मला खूप छान वाटला. तर असं तुमच्या कमेंट्सची मी वाट बघेल. आणि खरोखर तुम्हाला जे रिझल्ट्स येत आहेत की नाही, दुसऱ्या रेमेडींचे म्हणा जे तुम्ही ट्राय करता, त्याचे सुद्धा रिझल्ट शेअर करत चला. कारण की मला पण तुमच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटतं, कारण की मी सुद्धा एवढ्या गोष्टी करते आणि व्हिडिओ बनवण्यासाठी, व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी पण एक्साइट असते. तेवढंच तुम्ही ज्यावेळेस कमेंट कराल ना, त्यावेळेस मला सुद्धा खूप छान वाटतं. तर चला हा व्हिडिओ इथंच संपवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.